नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्याने आता सर्वांना बोलावून घेतलेला आहे आणि तो डॅडींना प्रश्न विचारत आहे की हे सगळं काय आहे, कारण या सगळ्याचा अर्थ काय आहे. डॅडी काहीही झालं तरीही सूर्याला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि डॅडींना तो विचारत असतो की मला आता कळलेलं आहे की ज्या दिवशी आत्या गेली त्या दिवशी घरात किचनमध्ये रॉकेलचा वास येत होता. मग तुळजा पण म्हणू लागते की आपल्या घरात कधीच रॉकेलचा वापर केलेला नाहीये, गॅसवर स्वयंपाक होतो, मग रॉकेल कशासाठी आलेलं. हा प्रश्न आता तुळजानेही विचारलेला असतो. तेव्हा डॅडी म्हणत असतात, हो सांगतो सांगतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगतो, असं म्हणत डॅडी जे आहेत ते आता तिथे एका कपाटामध्ये ठेवलेला जो बॉक्स आहे तो काढतात. सगळेजण डॅडींना म्हणत असतात की काय आहे नक्की याचा अर्थ. डॅडींना सगळेजण विचारत असतात, पण डॅडी मात्र आता काहीच बोलत नसतात. डॅडी म्हणत असतात, देतो तुमच्या प्रश्नांची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, असं डॅडी म्हणत आहेत. आणि मग तिथून तो बॉक्स त्यांनी काढलेला आहे आणि जेव्हा डॅडीनी तो बॉक्स काढलेला असतो तेव्हा सगळेजण पाहतात नक्की त्या बॉक्समध्ये काय आहे. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर त्या बॉक्समध्ये असतो एक स्टोव आणि डॅडी म्हणतात की हा स्टोव होता तो त्या दिवशी शालननी काढला होता. तुम्हाला माहिती आहे तुमची आत्या कशी होती ते, कारण तुमच्या आत्याला घरात आलेला कोणताही माणूस उपाशी गेलेला चालत नव्हता आणि आत्ताही त्यांचं तेच म्हणणं होतं, कारण त्या दिवशी काही माणसं आली होती कामानिमित्त आणि त्यांच्या चहा नाश्त्याचं बघायचं होतं आणि नेमका गॅस संपलेला होता. त्यामुळं तुमच्या आत्याने हा स्टोव काढला आणि या स्टोववरती त्या काम करत होत्या, परंतु हा स्टोवही चालू झाला नाही आणि त्याचबरोबर हा स्टोवही चालू झाला नव्हता. म्हणून मग तुमच्या आत्याने हे सगळं करायला घेतलेलं. मग आता मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि तिकडे लगेचच तेजू पण म्हणू लागते की हो आत्या मला म्हणाली होती कमी जास्तीला आपण स्टोव पण दुरुस्त करून ठेवला पाहिजे, इमर्जन्सीला उपयोग होईल. मग आता सगळेजण आलेले असतात. मग डॅडी म्हणतात की चला इथे पूजेची तयारी करायची आहे आणि त्याचबरोबर डॅडींचं असं म्हणणं असतं की सगळी लोक आहेत, आता सगळ्या 4 माणसात तरी तमाशा नको, चला असं म्हणत सगळेजण जातात. गुरुजी सांगतात की पिंडाला आता कावळा शिवला पाहिजे, हे घेऊन बाहेर जा, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सगळेजण आता पिंड घेऊन बाहेर गेलेले असतात. सूर्या मात्र शालनात्याच्या फोटोच्या समोर असतो आणि तो मात्र म्हणत असतो की आत्या तू गेलीस यावर विश्वासच बसत नाही, असं वाटतं तू कुठून तरी येशील आणि ही पोकळी भरून निघेल. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र सगळेजण बोलत असतात आणि सगळेजण तिथं असतात. आणि मग इकडे घडतं असं की जेव्हा ते धनू आहे, धनूला समजवण्यासाठी तिथे आता बोलत असतो धनूसोबत, तो म्हणजे जिम म्हणत असतो की काळजी घे धनू. तेव्हा धनू पण म्हणते की खरंच तुम्ही या दिवसांमध्ये माझी खूप काळजी घेतलेली आहे, खरंच मला खूप बरं वाटलेलं आहे, तुम्ही मला आधार दिलेला आहे. इकडे मालन तिच्या रूममध्ये असते. डॅडी तिथे येतात आणि मालन एकदम दचकते. मालन दचकलेली पाहून इकडे डॅडी म्हणतात की असंच दचकायला पाहिजे तुम्ही, काहीही झालं तरीही ही भीती अजिबात गेली नाही पाहिजे, नाहीतर तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतो. आणि तो जो सूर्य आहे ना तो हात धुवून मागं लागलाय. जोपर्यंत तुमच्या तोंडाने त्याला कळत नाहीये की सगळं काय झालेलं आहे तोपर्यंत मला तरी वाटत नाहीये की तो बंद होईल. त्यामुळे आता तुम्हीच तोंड उघडायचं आहे आणि सांगायचं आहे. हे सगळं डॅडी बोलत असतात. म्हणजे आता मालनला ते पुन्हा धमकी देत आहेत. ते म्हणत आहेत की काहीही झालं तरीही तुम्हालाच बोलावं लागणार आहे आणि जर का तुम्ही असं केलं नाही तर तुमची जी सवत जाऊन बसली ना तिथं तुमची रवानगी केली जाईल, अशी धमकी वरून अजून तिला दिलेली असते. इकडे आता पूजा झालेली असते, तुळजा वगैरे निघत असते आणि तेव्हा मात्र मालनला खूप रडू येतं. मग तुळजा मालनला म्हणते की काय झालं छोटी आई, तू असं रडू नकोस ना, तू धीर खचू देऊ नकोस ना, काही झालं तरी तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे दुसरं, असं तुळजा तिला समजून सांगत असते. पण मालन मात्र खूप रडत असते. मालनला ही गोष्ट सहन होत नसते. जे काय झालेलं आहे ते खूप भयानक असतं. हे सगळं जरी खरं असलं तरीही या सगळ्या गोष्टींच्या मागे डॅडी आहेत आणि डॅडींमुळेच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र मालन म्हणत असते की नाही. आणि मग तुळजा म्हणते की तुला काही सांगायचं आहे का, असं तुळजा तिला बोलत असते. तेव्हा मालन म्हणते की हो. त्यावेळेस सूर्याही तिथे येतो आणि म्हणू लागतो की मालनात्या तुला काही सांगायचं आहे का, शालनात्याबद्दल काही सांगायचं आहे का. आणि मालन म्हणते की हो. मग सूर्या तुळजाला म्हणतो जा पेपर आणि पेन घेऊन ये. मग पेपर आणि पेन आणायला तुळजा जाते, ती घेऊन येते आणि आल्यानंतर तो मालनकडे देते. मालनकडे पेपर आणि पेन दिल्यानंतर मात्र एक मोठी गोष्ट घडत असते
आणि त्याचबरोबर असं तिचं म्हणणं असतं की हे जे काही आहे ते सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. तिनं त्याच्यात लिहिलेलं असतं, मलाच वरून गाव बघायचं होतं कसं दिसतंय म्हणून मी कडेला गेलते आणि तिथे गेल्यावर माझे डोळे फिरले आणि मला वाचवायला अक्का समोर आल्या आणि अक्काने माझा तोल जात होता मला सावरलं, मला बाजूला घेतलं आणि त्यानंतर त्या स्वतः दरीत पडल्या. हे सगळं ती सांगत असते. तेव्हा मात्र इथे सूर्यालाही धक्का बसलेला असतो. मालन रडत असते. तेवढ्या डॅडी तिथे येतात आणि म्हणतात, यांनी मारलंय, यांच्यामुळे माझी शालन मला सोडून गेली, माझी बायको सोडून गेली, मी यांना कधीच माफ करणार नाही. म्हणजे किती मूर्ख असावं एखाद्या माणसाने. डॅडींनी सरळ सरळ इकडे आरोप केलेले असतात आणि सगळा दोष शालनला दिलेला असतो, मालनला दिलेला असतो. म्हणजे शालन गेलेली आहे या गोष्टीला फक्त आणि फक्त मालन जबाबदार आहे हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तुळजा म्हणत असते की हे बघाई, काहीही झालं तरीही आत्ता मला तुला एकच सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आत्ता मी तुला एकच सांगत आहे की तू शांत राहा, तू काळजी नको करू, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत. सूर्याही तेच बोलत असतो. सूर्याचंही तेच म्हणणं असतं की जे काय घडलेलं आहे याच्यामध्ये तुझा काहीच दोष नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू असतं. डॅडी मात्र म्हणत असतात की नाही, तुम्ही कितीही माफ केलं, कोणी काहीही केलं तरीही मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मी हिला कधीच माफ करणार नाही. या सगळ्याला दोषी फक्त आणि फक्त ही मालन आहे, या मालनमुळे हे सगळं झालेलं आहे असं डॅडी बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की डॅडी असं नका बोलू, तुम्ही असं काय चुकीचं बोलताय तिच्या बाबतीत, असं सूर्या बोलत असतो. तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, जे काय बोलत आहे ते सगळं खरं बोलत आहे असं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्याचा याच्यामध्ये काहीही दोष नाही, जे नशिबात होतं तेच घडलेलं आहे. आता इकडे शशिकांत सरनोबत हे डॅडींना भेटायला आलेले असतात आणि डॅडींना भेटून ते जात असतात. तेव्हा डॅडींना म्हणत असतात की जे काय झालं ते वाईट झालं, पण आता आम्हाला निघायला पाहिजे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे तेजू आणि त्याचबरोबर राजू बोलत असतात. ते म्हणत असतात की आमचं धाकलं भाऊ आहेत ना, त्यांच्या लग्नाचं बघायचं आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की चालेल की. ते म्हणतात की पोरगी कशी गरीब असावी. तेव्हा ते म्हणतात आमच्या सुनबाईंची बहीण आहे, ती चालते का बघा. आणि ते म्हणतात नाही, पत्रिका जुळलीच पाहिजे. डॅडी म्हणतात नाही जुळली तर आपण शांती वगैरे करूया. तेव्हा शशिकांत म्हणतो की बरोबर आहे ते सगळं, कसं आहे पत्रिका नाही जुळली तर त्याचा त्रास आम्हाला होत आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे म्हणताय तुमच्या जावयाची म्हणजे सूर्याची, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि जर आमच्या आजीसाहेबांनी होकार दिला तरच या लग्नाबद्दल बोलणं होईल, अन्यथा नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं. डॅडींनी मात्र सरळ सरळ नाव सांगून दिलेलं आहे, येड्याशी लग्न करायचं आहे तर आमच्या जावई बापूंची बहीण आहे, अशा भाषेमध्ये हा डॅडी बोललेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं जी मालन आहे ती आता देवाच्या समोर बसलेली असते आणि मालन म्हणत असते की हे सगळं काय झालं, मला काहीही करून या सगळ्यातून आता मार्ग काढावा लागणार आहे, या सगळ्यातून मला आता विचार करावा लागणार आहे. हे सगळं मालनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि मालन मात्र विचार करत असते, रडत असते. ती म्हणत असते की एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझ्यासमोर शालन अक्काचा जीव गेलेला आहे आणि मी काहीच करू शकलेले नाही आहे असं म्हणत ती देवाच्या समोर बसलेली असते, ढसाढसा रडत असते. आणि त्याचवेळी तिला आठवतं तिचा आवाज परत आलेला आहे. ती म्हणते माझा आवाज परत आला, आता मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे हे सगळं काय झालेलं आहे ते. त्याचबरोबर इकडे सूर्या आणि तुळजा बोलत असतात. तुळजा म्हणत असते की मी जर पाहिलेलं होतं तेव्हा तर छोटी आई जी आहे ती खूप कडेला होती, इकडे ती तिकडे नव्हती गेली. मी जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा मला नाही यामध्ये काहीतरी वेगळं वाटत आहे, जे आपल्याला दाखवलं जाते त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी आहेत असं इकडे तुळजाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तुळजा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला मात्र वेगळी शंका येत आहे आणि त्याचबरोबर हे नक्की काहीतरी वेगळं आहे असं तिचं बोलणं सुरू झालेलं आहे. ती जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांना शंका आलेली आहे. पण आता मालन ह्या सगळ्या गोष्टीचा स्फोट कसा करणार, सगळ्यांची कशी वाट लावणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.